मी कधी इमॅजिन पण नव्हतं केलं की मिली इतकी फेमस होणार. तिला भेटायसाठी तुम्ही लोक काय काय करतात ते बघून मला खूप प्राऊड फील होते. खरं सांगू तर शी इज माय आर्यन कॅल्विन. तिला घेऊन व्हिडिओ केला की व्हिडिओ व्हायरल. नमस्कार आणि वेलकम टू दी मिनी मिली व्लॉग 74. माझ्या बहिणीच्या लग्नात जर कोणी खूप जास्त एन्जॉय केलं असेल ती म्हणजे मिली. मग ते एसी मध्ये झोपू दे की रोज रोज नवीन नवीन ड्रेस घालू दे, सगळ्यात सुंदर कोणी दिसत होतं ती म्हणजे मिली. नवरद नवरीपेक्षा जास्त भाव तिला भेटत होता. फोटोग्राफर पण म्हणे की मिली असेल तरच फोटो काढणार. आणि मिली इतकी हुशार की तिला पण कळत होतं की फोटो काढत आहे तर मस्त पोज द्यायची आणि स्माइल करायचं. एनिवेज आम्ही 2 दिवस हॉल वरती होतो आणि मिली पण आमच्या सोबतच होती. तिला हॉल वर विदाऊट लिश ओपन सोडत होतो तर ती पूर्ण हॉल फिरून येत होती आणि थकली की तिथेच झोपून जात होती. लग्नाच्या दिवशी पण तिला खूप जास्त प्रेम भेटलं, जे मला तरी एक्सपेक्टेड होतंच, पण तिला इतके लोक भेटायला येणार हे अनएक्सपेक्टेड होतं. असं वाटत होतं की मी एका सेलिब्रिटी सोबत ॲज अ बॉडीगार्ड म्हणून फिरत आहे. सगळेजण तिच्यासोबत फोटोज काढत होते आणि ती पण गुडगल सारखी त्यांच्या बाजूला मस्त पोज देऊन स्माइल देऊन फोटो काढत होती. इतके फॉलोअर्स असून सुद्धा तिला काही घमंड नाही, ती भाव पण खात नाही. खूपच डाऊन टू अर्थ आहे माझी मिली. एनिवेज आम्हाला तर लग्नाच्या सगळ्यात लास्ट दिवशी वाईट वाटत होतं जेव्हा सगळेजण आपापल्या घरी परत जात होते आणि मिली वॉज बिट डिसअपॉइंटेड. सगळ्यांना ती तिच्या मनातून बाय म्हणत होती. आणि त्या दिवशी पण जेव्हा माझी बहीण लग्न करून तिच्या सासरी जात होती, तिला जाताना बघून मिली जरा नाराज झाली. बट तिला खुश कसं करायचं हे मला तरी पक्का माहिती आहे. एसी चालू करून मस्त मसाज दिली अँड मिली खुश. अँड दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि अशाच मिनी मिली ब्लॉगसाठी मिलीच्या पेजला फॉलो करा.